जनसेवेचं बांधून कंकण त्रिभुवन सारे घेई जिंकून, मानवतेचा असे पुजारी माझा आपला आहे हर एक दारी. धर्मनिरपेक्ष भावना, युवा वर्गाच्या उन्नतीचा विचार, रंजल्या गांजलेल्यांना आधार आणि गरजवंतास मदतीचा हात अशी निस्वार्थ समाजसेवा करत आपल्या वसमत विधानसभा मतदारसंघाचा विकास घडून आणण्यासाठीच मी चंद्रकांत उर्फ राजू भैया रमाकांतराव नवघरे बाभुळगाव हे माझं जन्मगाव. या दुष्काळी मानल्या गेलेल्या परिसरातच मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे पिण्याचं असो किंवा शेतीसाठी लागणारं पाणी, त्याची कमतरता किती वेदनादायी असते ते मला चांगलंच ठाऊक आहे. विकासाची स्वप्न डोळ्यात ठेवून जनतेच्या, माझ्या बांधवांच्या वाट्याला येणारी होरपळ आपल्या परीने शक्य तेवढी कमी करावी, यासाठी मी कायम प्रयत्न करत असल्याचं आपण पाहिलं आहे. माझ्या डोळ्यातील स्वप्न मला सदा सक्रिय राहण्यास बळ देतात. सामाजिक क्षेत्रात कार्य करताना रक्तदानाचं महत्त्व ओळखून रक्तदान शिबिरांचं मी वेळोवेळी आयोजन केलं. आत्ता पावेतो मी सुमारे 13 वेळा रक्तदान केलं आहे. परिसरातील माझ्या बांधवांना चांगले आरोग्य उपचार मिळावे यासाठी 8 वर्षांपासून सलग रोगनिदान आणि औषधोपचार शिबिरं राबवले आहेत. मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर, चष्मे वाटप, उपजिल्हा रुग्णालय वसमत इथे रुग्णांना फळांचं वाटप, ग्रामीण भागातील रुग्णांना आणि अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रथमच मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली. आरोग्य प्रश्नी जागरूकता दाखवत महिलेच्या गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत केली. धारकार रामप्रसाद राखोंडे आंघोळाची ऑपरेशन केली नाही तर राजूभाईनं वगैरे नाही आम्हाला 1 रुपया लागू दिला नाही. 50 ते 60 हजार लागू लागले. सगळा खर्च त्यानेच भरलेला आहे. राजूभाईनं वगैरे नाही. आम्ही त्याला आभार आहेत. आमच्या गावात 5-50 ऑपरेशन केली. तर आईवाडीतील अवघ्या 4 वर्षीय प्रल्हाद रावसाहेब जमधाडे या पालकाचा जीव वाचवण्यासाठी मी सर्वतोपरी केलेले प्रयत्न यशस्वी झाले याचा मला आनंद आहे. माझं नाव रावसाहेब प्रल्हादराव जमधाडे. हा माझा मुलगा प्रल्हाद रावसाहेब जमधाडे. डॉक्टरांनी असं सांगितलं की एक्सरेमध्ये याचं एक फुफ्फुस पूर्ण जाम झालेला आहे. याचं जर नांदेडला नेऊन लगेच शस्त्रक्रिया झाली तर हा जगेल किंवा वाचू शकणार नाही. राजू भैया नवघरे यांना कॉल केला आणि भैया स्वतःच्या गाडीत यांना नांदेडला घेऊन 18 ते 19 मिनिटात पोहोचले आणि याची पूर्ण शस्त्रक्रिया होस्तोवर भैया जागेवर थांबले. भैयाचे हे ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही. जवळा बाजार येथील मुरलीधर भुमरे या रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी मी मदत केली. मी रिपोर्ट बायपासचे झाला त्यांच्या जरा ड्रूप पडला त्याच्यानंतर ते आले राजभाऊ नोकरे त्यांनी मला घेऊन गेले, ॲडमिट केलं. त्यांच्या गाडीचे उपकार मी भेटू शकत नाही, त्यांनी घेऊन गेले मला. त्याच्याबरोबर धन्यवाद. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सन 2000 पासून विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन मी करतो. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून उच्च शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहित करणं हे मला कर्तव्यपूर्तीचं समाधान देतं. सचिन शेषराव भालेराव, दारेपळी येथील रहिवासी आहे. माझं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझी अशी इच्छा होती की मी MBA पण त्यात करावं, पण आर्थिकदृष्ट्या थोडी परिस्थिती माझी हालाकीची असल्यामुळे ते काही शक्य होत नव्हतं. त्यामध्ये राजू भैया नवघरे यांनी मला त्याच्यामध्ये हेल्प केली, मदत केली एज्युकेशन लोन मिळवून देण्यासाठी मी, आणि त्याच्या थ्रू माझं भविष्य उज्ज्वल झालं. यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करतो. भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन देखील केलं.
सुमारे 75 जोडपे या अंतर्गत विवाहबद्ध झालेत. मी मुक्ता गंगाधर वालेकर, राहणार दारेफळ. माझे आई वडील नसताना माझ्या घरची परिस्थिती हलाखीची होती, म्हणून मोठ्या भावाप्रमाणे राजू भैयाने आमचा विवाह सोहळा चांगल्या प्रकारे पार पाडला आणि जेवढी संसाराची भांडी कोंडी लागतात तेवढी आम्हाला दिली आणि आमचा संसार चांगल्या प्रकारे चालू आहे. 20 गावामध्ये वीज पुरवठा होईल यासाठी रस्त्यालगत असलेली माझी जमीन वीज वितरण कंपनीला दिली. गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी गावात नियमित टँकरने पाणी पुरवठा केला. तर वसमत तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय इथे भव्य शेतकरी मोर्चाचं आयोजन केलं. श्रमदानातून बंधारे उभारण्याच्या मोहिमेमध्ये आपण ग्रामस्थ माझ्या पाठीशी उभे राहिलात. कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती असताना नवीन 60 अडत दुकानांची सुरुवात केली. निराधारांसाठी मेळावे, बाभळ गावात कब्रस्तानाचं काम, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य असे विविध उपक्रम मी सेवाभावातून केले आहे. जनतेच्या प्रेमाच्या बळावर कमी वयात मला विविध संस्थांच्या माध्यमातून समाजसेवा करता आली आहे. वयाच्या 24व्या वर्षी सरपंचपद, ग्रामपंचायत सोसायटीवरती एक हाती सत्ता, जिल्हा परिषद सदस्य म्हणून 2 वेळेला प्रचंड मताधिक्याने विजयी. यामुळे जनमानसाशी असलेली माझी नाळ ही अधिकच घट्ट झाली. राजकीय कारकिर्दीत त्यांनी रिझर्व्ह बँकेतून ज्या बँकांच्याकडे थकबाकी होती ती थकबाकी शेतकऱ्याची नाही, उद्योगपतीची, व्यापाऱ्याची, ती थकबाकी जर भरली नाही तर बँक संकटात येईल. 87,000 कोटीची रक्कम त्या बँकांच्या भरण्याचा निर्णय या 15 दिवसापूर्वी भारत सरकारने केला. मोठ्या निवडणुकीमध्ये विचारानं चांगल्या उमेदवाराला मदत केली पाहिजे. माझं मत आहे की राजेश भैया नवघरे हा आहे त्या सर्व पक्षाच्या उमेदवारात. राष्ट्रवादी काँग्रेसचं विद्यार्थी तालुकाध्यक्षपद, उपाध्यक्ष, प्रदेश सहसचिव, वसमत विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष अशी विविध पद भूषवली. 18 वर्षामध्ये विद्यार्थी राष्ट्रवादीपासून सरपंच पदापासून ते वसमतच्या विधानसभेच्या उमेदवारीपर्यंत जसं एखादं लेकरू आपल्या घरी हट्ट करते, एखादी गोष्ट पाहिजे म्हणते, ती गोष्ट सजातीय बाजूनं लोकांच्या उपयोगाच्या पद्धतीनं असती त्या पद्धतीने मी आजपर्यंत दांडेगावकर साहेबांना काही गोष्टी मागितल्या असतील, लोकांसाठी काम करण्यासाठी म्हणून मागितल्या असतील, स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही काही मागितलं नाही. आणि आजही सांगतो, मला विधानसभेचा आमदार म्हणून व्हायचं नाही, मला दांडेगावकर साहेबांचा कार्यकर्ता म्हणून राहण्याची म्हणते की मला लोकांचे काम करायची आवड आहे. 18-20 वर्षापासून मी लोकांचं काम करतो. या 3 वर्षामध्ये लोकांच्या पायाला ठेस लागल अशा ठिकाणी पोहोचायचं काम केलंय. तर जिथं जिथं म्हणून लोकांसाठी काम करता येईल तिथं काम करण्याचा प्रयत्न केला. जोडा बाजार विभाग असेल, वसमत विभाग असेल, प्रत्येक विभागामध्ये माणसासाठी झटण्याचं काम असेल, त्याच्या सुखादुखामध्ये मिसळण्याचं काम असेल, या वसमत मतदारसंघामध्ये तरुणाई जोडण्याचं काम असेल, ज्येष्ठ मंडळीला मान देण्याचं काम असेल, प्रत्येक गोष्टीसाठी लोकांच्या उपस्थित राहायचं काम असेल, ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचे 5 वर्ष तुमच्या पायाला ठेस लागत तिथपर्यंत पोहोचायचं सुद्धा काम करणार आहे. तुमचे प्रश्न काय आहे ते मला माहिती आहे, त्याचं उत्तर शोधण्याचं काम मी भविष्यामध्ये सुद्धा करणार आहे. जर या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांना दक्ष राहिलं पाहिजे आणि याच माध्यमातून काम केलं पाहिजे एवढी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. आणि यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार आपण प्रचंड मताने निवडून देसाल ही अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं, दिल में है अरमान यही कुछ कर जाएं, कुछ कर जाएं. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है. बंजर माटी में पल कर मैंने मृत्यु से जीवन खींचा है. मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, मैं पत्थर पर लिखी इबारत हूं. शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे. चला तर मग वसमत विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय काँग्रेस,
व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांच्या घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करूया. वसमत विधानसभा मतदारसंघाचा विकास हाच आपला ध्यास.